लक्ष्मी केळशी सामन्याला सुरुवात करायची आहे। पंचप्रमुख विशाल सुर्वे आपण सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे। या मंडळाचे हितचिंतक आणि अंजर्ले गावचे रहिवासी, हरणाई गावचे रहिवासी ओंकार येलकर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना श्रीफळ व पुष्प देऊन आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत। सभासद सन्माननीय योगेशजी कांबळे यांना विनंती आहे। यापुढे होणारा सामना शिवसाई वणन विरुद्ध अमर भारत टासुरे, दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला शिवसाई वणन अमर भारत टासुरे। प्रथम बोनस गुणाची कमाई केली जाते ती हरणाई संघाच्या माध्यमातून। दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतोय तो 11 नंबर जर्सी परिधान केलेला वैभव। चढाईचा भार वाहतोय, संघाची धुरा आपल्या हातामध्ये घेतोय। नक्कीच समोर 7 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण खेमराज कबड्डी संघ हरणाई संघाचं। अतिशय चपळाईने सजवलेली ही खेळी बझरची टिकटिक चालू होते आणि वैभव रिकाम्या हाताने मागे फिरतोय। चढाईसाठी सज्ज होतोय विशाल सकपाळ। खेमराज कबड्डी संघ हरणाई संघाचा हुकुमी एक्का, बोनसचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो विशाल सकपाळ चढाईसाठी सज्ज होतोय। चढाईचा भार वाहतोय महालक्ष्मी केळशी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि आता मात्र विशालला यशस्वी पकड होते। नक्कीच एका गुणानं खातं खोललं जाईल ते केळशी संघाचं आणि हा एक गुण फार मोठा आहे। विशालला जर बाग ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय केळशीचा संघ तर नक्कीच खूप मोठा खिंडार आपल्याला काही वेळानंतर इथे पाहायला मिळू शकेल। पुन्हा एकदा चढाईचा भार वाहतोय केळशी संघाच्या माध्यमातून वैभव आणि आता मात्र वैभवला सुद्धा पकड होण्याची शक्यता आहे। नक्कीच 85 शिट्टी वाजते, एक बोट आकाशाच्या दिशेने उंचावलं जात आहे आणि पुन्हा एकदा कोर्ट मध्ये प्रवेश करतोय तो विशाल आणि सामन्यामध्ये आल्या आल्या पुन्हा एकदा चढाईचा भार वाहण्यासाठी सज्ज होतोय विशाल। 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेमराज कबड्डी संघ हरणाई संघाचा बोनसचा एक्का। हॅलो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मंडळाचे हितचिंतक विनोद शिंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना श्रीफळ व पुष्प देऊन आम्ही त्यांना सन्मानित करू इच्छितो। आमच्या मंडळाचे सचिव सन्माननीय महेश निवते यांना विनंती आहे की विनोद शिंदे यांना श्रीफळ व पुष्प देऊन त्यांना सन्मानित करावं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय विनोद शिंदे यांना श्रीफळ व पुष्प देऊन आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांना श्रीफळ व पुष्प देऊन आम्ही सन्मानित करीत आहोत। धन्यवाद। पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतो। दरम्यान चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतो तो विशाल सकपाळ समोर 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपला चढाईचा भार वाहतोय। या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय चपळाईने ही आपली खेळी सजवतोय। बझरची टिकटिक चालू होते, बझरकडे नजर जाते आणि रिकाम्या हाताने यावेळेला मात्र विशालला मागे फिरावं लागतंय। चढाईचा भार वाहण्यासाठी प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो महालक्ष्मी केळशी संघाचा अल्केश। 7 नंबर जर्सी परिधान केलेला एक उंच भरोसा खेळाडू चढाईचा भार वाहतोय। समोर 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय, निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय। काय घडणार या आजच्या क्रीडा नगरीवरती इतिहास पाहणं सुद्धा क्रीडा रसिकांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे। पुन्हा एकदा बझरची टिकटिक चालू होते ती यावेळेला मात्र केळशी संघाच्या चढाईपट्टूसाठी आणि आता मात्र मोठा खिंडार। नक्कीच चढाईपट्टू बाद होतोय का? यस, एका गुणाची भर पडते ती खेमराज कबड्डी संघ हरणाई संघाच्या खात्यामध्ये आणि प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आर्यन मोहिते। पंधरा नंबर जर्सी परिधान केलेला आर्यन मोहिते खेमराज कबड्डी संघ हरणाई संघाकडून चढाईचा भार वाहतोय। संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतोय। नक्कीच समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे।
चालू सामन्याचं गुणफलक जर आपण पाहिलं तर 4 गुणांवरती खेमराज कबड्डी संघ हरणे आणि 1 गुणावरती महालक्ष्मी केशी संघ आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान 3 नंबर जर्सी परिधान केलेला महालक्ष्मी केशी संघाचा चढाईपट्टू समोर 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय, आपला खेळ रंगवतोय. नक्कीच पुन्हा एकदा बदलची डिक्टिक चालू होतीये आणि रिकाम्या हाताने मागे फिरावं लागतंय. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय आर्यन मोहिते. थर्ड रेड आहे, डुअर डायरेक्ट रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. यावेळेला आर्यनला बझर वाजलेला आहे. शेवटच्या 30 सेकंदामध्ये जर आर्यन यशस्वीरित्या एक गुण कमावून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय तरच आर्यन तुझा निभाव लागू शकतो. आणि आता मात्र आर्यनला दोन्ही थाय होल्ड पकडले जात आहेत आणि यशस्वी पकड पाहायला मिळते ती केशी संघाच्या माध्यमातून. नक्कीच आर्यनला हलण्याचा सुद्धा विचार करण्यात देता आलेला नाहीये. यशस्वी पकड पाहायला मिळाली केशी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय तो 11 नंबर जर्सी परिधान केलेला वैभव. लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्नाचा पण डरला. रिकाम्या हाताने मागे फिरावं लागलं. प्रत्युत्तरासाठी सज्ज झालाय खेमराज कबड्डी संघ हरणे संघाचा विशालला यावेळेला काहीशी विशाल अशी कामगिरी करण्याची गरज भासते. नक्कीच निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 5 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ते केशी संघाचं 2-2च्या 2 साखळ्या आणि मधला क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र मोकळा असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बझरची डिक्टिक चालू होत आहे. पुन्हा एकदा विशालला रिकाम्या हाताने मागे फिरावं लागतंय. ते केशी संघाच्या कोर्ट मधून थर्ड रेड डुअर डायरेक्ट तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. ती केशी संघासाठी असेल. नक्कीच समोर सिद्धू चढाईचा मार वाद होता आणि यावेळेला मात्र चढाईपट्टू बाद होतो. 1 गुणाची यशस्वी भर पडते ती पुन्हा एकदा हरणे संघाच्या खात्यामध्ये. आणि यावेळेला मात्र काहीसा त्रुटी समय मागून घेतला जातो. खेमराज कबड्डी केली जाईल की चालू सामन्याचे गुणफलक खेमराज कबड्डी संघ हरणे या संघाला लेट टिकवत होते आणि चढाईचा भार वाढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो विशाल. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेमराज कबड्डी संघ हरणे या संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतोय. समोर लागलेल्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. नक्कीच निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. यावेळेला खोलवर जरी चढाई केली तरी बोनस गुण मिळणार नाहीये कारण ज्या वेळेला मैदानामध्ये 6 ते 7 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असतील त्याच वेळेला आपण बोनस गुण मिळवू शकतो. आणि बझरची डिक्टिक चालू होते. बझरकडे नजर जाते. पुन्हा एकदा विशाल रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो महालक्ष्मी केशी संघाचा मजबूत बांध्याचा वैभव. समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. नक्कीच यावेळेला पुन्हा एकदा वैभवला यशस्वी पकड होणार की काय. पंचांची शिट्टी वाजते. 1 बोट आकाशाच्या दिशेने वरती होत आहे आणि 1 गुणाची भर पडते. पुन्हा एकदा हरणे संघाच्या खात्यामध्ये आणि आता मात्र थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय तो खेमराज कबड्डी संघ हरणे संघाचा 17 नंबर जर्सी परिधान केलेला. चढाईपट्टू समोर 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईचा भार वाहतोय. जर 3 खेळाडू या चढाईपट्टूला बाद करतात तर नक्कीच प्रो कबड्डीच्या नियमानुसार 2 गुण दिले जातील. चढाईपट्टू बाद होतोय सुजित. 2 गुणांची यशस्वी कमाई होते ती केशी संघासाठी. चालू सामन्याचं गुणफलक 6 गुणांवरती हरणे संघ, 4 गुणांवरती केशी संघ. पुन्हा एकदा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला साहिल चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतोय. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात बैठी लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय का हे आपल्याला ज्या वेळेला साहिल आपल्या कोर्टमध्ये अर्थातच केशीच्या कोर्टमध्ये मागे फिरेल त्यावेळेला आपल्याला पंचांचा डिसिजन समजणार आहे. बघूया पंचांचा निर्णय काय येणार. बझरची डिक्टिक चालू झाली आहे. नक्की शिट्टी वाजते. 1 बोट आकाशाच्या दिशेने उंचावलं जात आहे पण यावेळेला मात्र 1 गुणाची भर पडते ती केशी संघाच्या खात्यामध्ये. साहिलने यशस्वी कामगिरी केली. बैठी लात मारली. समोरच्या क्षेत्ररक्षकाला बाद केलं आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळतोय तो पुन्हा एकदा विशाल संघ चढाईचा भार वाहतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दिसतंय ते महालक्ष्मी केशी संघाचं. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर केलेली चढाई होती. बझरची डिक्टिक वाजता रिकाम्या हाताने मागे फिरलाय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा नवोदित चढाईपट्टू महालक्ष्मी केशी संघाच्या माध्यमातून आपल्याला चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. खोलवर चढाई. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. जरी चढाई खोलवर असेल तरी नक्कीच बोनस गुण मिळणार नाहीये. त्याच्यामुळे 5 खेळाडूंपैकी एखाद्या खेळाडूला बाद करणं किंवा रिकाम्या हाताने मागे फिरणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. बझरची डिक्टिक वाजली आणि चढाईपट्टूला रिकाम्या हाताने मागे फिरावं लागतंय. दरम्यान पुन्हा एकदा चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतो तो खेमराज कबड्डी संघ हरणे या संघाचा चढाईपट्टू आर्यन मोहिते. उत्कृष्ट खेळी आपल्याला पाहायला मिळते ती आर्यनच्या माध्यमातून.
निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते आणि आता मात्र नजर हटी दुर्घटना घटी। आर्यन को दबोच लिया यहाँ पे केलशी वालों ने। पुन्हा एकदा चढाईचा पार पाडण्यासाठी सज्ज होतोय तो महालक्ष्मी केशी संघाचा 1 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू। चालू सामन्याचा गुणफलक 6-6 आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते। एका गुणाची यशस्वी भर पडते खेमराज कबड्डी संघ हरणाई संघाच्या खात्यामध्ये। स्कोर बोर्ड हल्लेला आपल्याला पाहायला मिळतोय। 7 गुणांवरती हरणाई संघ, 6 गुणांवरती महालक्ष्मी केशी संघ। अतिशय अतिचा आणि चोरशीचा सामना क्रीडा रसिकांना इथे अनुभवायला मिळतोय। नक्कीच चढाईचा भार वाढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो खेमराज हरणाई संघाचा विशाल जर आपण या कोर्ट वरती जर पाहत असू, या क्रीडांगणावरती पाहतोय तर नक्कीच विशालने विशाल कामगिरी करण्याची गरज इथे भासते। पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय तो 3 नंबर जर्सी परिधान केलेला महालक्ष्मी केशी संघाचा चढाईपटू चढाईचा मार वाहतोय। समोर असलेल्या 5 किलोमीटर क्षेत्ररक्षणामध्ये उत्कृष्टरित्या खेळी सजवतोय। अतिशय शांत आणि संयमी खेळी, सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा होणार यात काही वाद नाही। पुन्हा एकदा जर आपण विचार करतोय 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये तर नक्कीच बोनस गोल मिळणार नव्हता, रिकाम्या हाताने मागे फिरावं लागलाय आणि पुन्हा एकदा वारंवार चढाई करताना संघाची धुरा आपल्या हातामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतो तो विशाल सत्कार। अतिशय शांत आणि संयमी खेळीचा पवित्रा आजमावला जातोय तो विशालच्या माध्यमातून। यशस्वीरित्या पार केली जाते। डाव्या कोपऱ्यामध्ये बझरची डिकटिक चालू जाते। बझरची डिकटिक चालू झाल्या बझरकडे नजर जाते। विशाल आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय। पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो 3 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू। निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय, आपली चढाई सेव्ह करतोय आणि आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरण्याचा विचार करतोय। यावेळेला मात्र काहीसा त्रुटी समय मागून घेत तिसऱ्या चढाईचा इशारा केला जातोय आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची जोखीम सांभाळण्यासाठी सज्ज होतोय तो विशाल सकपाळ। निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय। बोनस गुण मिळणार नाही कारण समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात जर रिकाम्या हाताने मागे फिरतोय विशाल तर नक्कीच बाद व्हावं लागेल विशालला। अतिशय खोलवर केलेली चढाई आणि यावेळेला मात्र पाहणं महत्वपूर्ण होतं विशाल काय कामगिरी करतोय। एक्झॅक्टली जी कामगिरी करण्याची गरज होती हरणाई संघासाठी ती पुन्हा एकदा विशाल कामगिरी विशालने करून दाखवली आहे। तब्बल 3 गुणांची कमाई होते ती हरणाई संघाचा। रेड टीम्स वर्ल्ड हां सर्च करू ना। आता सकाळी ब्लॉग येतील, सकाळचा रेसचा आलेला आहे, बैलगाडी रेसचा। हॅलो, काही वैयक्तिक पारितोषिक आलेले आहे। कैलासवासी अमोल अनिल मिसाळ यांच्या स्मरणार्थ अथर्व अमोल मिसाळ यांच्याकडून खेमराज हरणे या संघास चांगला खेळ दाखवल्याबद्दल 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्यानंतर रुद्र सुजित मिसाळ यांच्याकडून महालक्ष्मी केळशी संघाला सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद अथर्व मिसाळ आणि रुद्र मिसाळ। बक्षिसांचा वर्षाव होताना आपल्याला या क्रीडा नगरीवरती पाहायला मिळतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा खेळणार आपल्याला पाहायला मिळतोय। बोनस प्लस पॉइंट एकूण 2 गुणांची कमाई केली जाते ते केशी संघाच्या माध्यमातून। चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतोय तो 17 नंबर जर्सी परिधान केलेला खेमराज कबड्डी संघ हरणाई संघाचा चढाईपटू। समोर 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात वैभव मैदानामध्ये कमबॅक करतोय। नक्कीच जर ही चढाई एमटी असेल तर या पुढची चढाई वैभवची आपल्याला पाहायला मिळेल। निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय। अतिशय शांत आणि संयमी खेळी खेळली जाते। जर 2 खेळाडू सुजितला बाद करतात तर 2 गुण मिळाले असते पुन्हा एकदा महालक्ष्मी केशी संघाला। 2 गुणांचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय आणि चढाईसाठी सज्ज होतोय तो 6 नंबर जर्सी परिधान केलेला महालक्ष्मी केशी संघाचा चढाईपटू। समोर 6 खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय। नक्कीच निदान रेषा सुद्धा पार न करून देण्याचं मनामध्ये ठाणलेलं दिसतंय ते खेमराज कबड्डी संघ हरणाई संघानं, पण त्याच वेळेला कदाचित निदान रेषा यशस्वीरित्या पार होते। बझरची डिकटिक पुन्हा एकदा चालू होते आणि यावेळेला मात्र आपल्या कोर्टमध्ये यशस्वीरित्या मागे फिरतोय तो महालक्ष्मी केशीचा संघाचा चढाईपटू। पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय विशाल, ज्याने त्याच्या स्वतःच्या मागच्या चढाईमध्ये तब्बल एका चढाईमध्ये 3 गुणांची कमाई केली। तो विशाल पुन्हा एकदा 2+2 पॉइंट येणार का हे पाहणं सुद्धा महत्वपूर्ण ठरत आहे। दरम्यान वैभव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जर 2 खेळाडूंच्या माध्यमातून विशालला पकड होते तर 2 गुणांची सुवर्ण संधी असेल आणि यावेळेला मात्र जो जीता वही सिकंदर, क्या बात है, विशाल को दबोच लिया।
ऐसा नाही चलेगा. जबरदस्त एकूण 2 गुणांची कमाई. सुपर टॅकल यशस्वीरित्या पाहायला मिळाला तो केळशी संघाच्या माध्यमातून. अतिशय सुंदर अशी पकड आपल्याला पाहायला मिळाली. कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं. खरोखर महालक्ष्मी सालगाव संघ महालक्ष्मी केळशी संघाने इथे सुवर्ण संधीचं सोनं करून दाखवलंय. स्कोरबोर्ड पुन्हा एकदा हलता ठेवलाय तो 11-11. खरोखरच या सामन्यामध्ये रंगतदार मजा लोकांना घेता येते. त्यासाठी मदन दाडवे यासाठी बक्षिसाचा वर्षाव होतोय. प्रदीप उर्फ नाना डोपावकर यांच्याकडून उत्कृष्ट पकड केल्याबद्दल 50 रुपये आणि नीरज विसावा केळशी प्रोप्रायटर तन्वी निलेश बैकर यांच्याकडून 100 रुपये. त्यानंतर रिषभ वैभव विसाळ यांच्याकडून मदन दाडवे यास 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद सर्व स्पॉन्सर. यानंतर होणारा सामना आहे शिवसाई वनन विरुद्ध अमरभरत टाळसुरे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार. दरम्यान सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतर जसं गुणफलक 12 गुणांवरती खेमराज हरणे, 11 गुणांवरती महालक्ष्मी केळशी. फर्स्ट रेट क्रीडा रसिकांना विनंती आहे की बॅरिकेड्स वरती भार कमी करायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते. दरम्यान चढाईचा भार वाहतोय तो महालक्ष्मी केळशी संघाच्या माध्यमातून. मदन धाडवे समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल का हे पाहणं सुद्धा महत्वपूर्ण ठरत आहे. नक्कीच पुन्हा एकदा बजरची डिप्टिक चालू जाते आणि आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरण्यात यशस्वी होतोय मदन. दरम्यान पुन्हा एकदा चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय सुजित. 17 नंबरची रसी परिधान केलेला खेमराज कबड्डी संघ हरणे संघाचा चढाईपटू चढाईचा भार वाहतोय. यशस्वीरित्या पार केली. ज्याप्रमाणे विशालचा टॅकल झालाय त्याची दहशत कुठेतरी पाहायला मिळाली. त्याच्यामुळे कदाचित सुजित हा रिकाम्या हाताने मागे फिरलाय. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय मदन. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या अभेद्य क्षेत्ररक्षणामध्ये मदन आपले सुंदर असं पदार्थ करत खेळी सजवतोय. आपला खेळ सजवतोय. नक्कीच बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता. बोनस गुण मिळवण्यात अयशस्वी ठरला आणि पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सुजित. 17 नंबरची जर्सी परिधान केला खेमराज कबड्डी हरणे संघाचा चढाईपटू चढाईचा भार वाहतोय आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा तिसरी चढाई डोअर डायरेक्ट धोक्याची चढाई पाहायला मिळते ती मदनच्या माध्यमातून. एका हाताने यावेळेला मात्र मदनला फिरून चालणार नाहीये. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण विशाल बॅकलाईनच्या मागे दिसतोय. जर मदन बाद होतोय तर विशाल मैदानामध्ये कमबॅक करेल आणि यावेळेला मात्र नक्कीच चढाईपट्टू बाद होतोय. बोनस गुण मिळवण्यासारखं वाटत होतं पण खात्री नव्हती आणि यामुळेच बाद व्हावं लागलंय. आता मात्र विशाल मैदानामध्ये कमबॅक करतोय आणि सुजित चढाईसाठी सज्ज झाला होता. लोन होण्याची संभाव्यता आहे ती केळशी संघावरती. 1+2 3 पॉइंट दिले जात आहे ते खेमराज कबड्डी हरणे संघाला. पुन्हा एकदा मोठा खिंडार आपल्याला पाहायला मिळतोय. 11 गुणांवरती स्थिरावलेला स्कोरबोर्ड केळशी संघाचा 16 गुणांवरती हरणे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतोय वैभव. बोनस गुणाची यशस्वी कमाई केली. आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय तो खेमराज कबड्डी हरणे संघाचा आर्यन मोहिते. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली आहे आणि मध्यरक्षकाला बाद करण्याचा आर्यनचा रनिंग हँड टच करून बाद करण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी होतोय आर्यन. आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय. पुन्हा एकदा 1 गुणाची यशस्वी कमाई हरणे संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज झाले आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर लागलेल्या 7 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण. त्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरला रिकाम्या हाताने. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो आर्यन मोहिते. 15 नंबरची जर्सी परिधान केलेला आर्यन
आपल्या खेळासाठी सज्ज होतोय. संघाची धुरा आपल्या हातामध्ये होतोय. लाथ मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. समोर लागलेलं 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते केळशी संघाचं. बगलची डिक्की चालू होतं. आर्यन रिकाम्या हाताने आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय. एकदा चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 नंबरची हसीवर्धन केलेला महालक्ष्मी केळशी संघाचा चढाईपट्टू. यजमान संघ आहे या कोर्टवरचा. नक्कीच क्रीडा नगरीवरती आपला खेळ सजवतोय. जर चालू सामन्यामध्ये केळशी हा संघ विजयी ठरतोय तर नक्कीच क्रीडा रसिक या पुढच्या सामन्यापर्यंत सुद्धा आपल्याला बसलेले पाहायला मिळतील. केळशी संघ विजयी होणं फार महत्वाचं आहे. पण जर उद्या सुद्धा आपल्याला गर्दी बघायची असेल तर खेमराज हरणे हा संघ जर ज्या ज्या मैदानावरती ज्या ज्या क्रीडा मैदानावरती उपस्थिती दर्शवतो तिथे तिथे हरणे गावातील क्रीडा रसिक आपल्याला इथे उपस्थित झालेले पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा तिसरी सळाई डोळ डायरेक्ट आणि चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतोय तो वैभव. संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय आणि आता मात्र वैभव यशस्वी पकड. जर वैभव सुटला असता तर मात्र खेमराज कबड्डी हरणे या संघाचं काही खरं नव्हतं. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो खेमराज कबड्डी हरणे संघाचा चढाईपट्टू. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली खेळी सजवतोय. 13 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो केळशीचा संघ. 18 गुणांवरती खेळतोय हरणाईचा संघ. 13, 18, 18, 13. अब 13 क्या होगा? मैदान मागे फिरलाय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो मदर. 5 नंबरची रसी परिधान केलेला अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो मदान यावेळेला चढाईसाठी सज्ज होतोय. महालक्ष्मी केळशी संघाच्या माध्यमातून आपली चढाई सजवतोय. समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. अतिशय शांत आणि संयमी खेळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मदरची टेक्निक चालू होते. रिकाम्या हाताने यावेळेला मात्र मागे फिरावं लागतंय. नक्कीच पुन्हा एकदा बऱ्याच वेळानंतर मोरजचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो विशाल सप्पा आपला चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये तो आपली खेळी सजवतोय. अतिशय शांत आणि संयमी खेळ विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. खेमराज कबड्डी हरणे संघाचा एक यशस्वी खेळाडू विशाल आपली खेळी सजवतोय. विशालची आपण मगाचीच विशाल अशी खेळी पाहिली होती. पुन्हा एकदा तोच पराक्रम आपल्याला विशालच्या माध्यमातून पाहायला मिळतो. काही पाहणं सुद्धा महत्वपूर्ण ठरतंय. दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा विशालला रिकाम्या हाताने मागे फिरावं लागतंय. आणि आता मात्र 7 नंबर जर्सी परिधान केलं चढाईपट्टू चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 7 वर्सेस 7 असा सामना पाहायला मिळतोय. 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात केळशी संघाचा 7 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू. आणि आता मात्र पुन्हा एकदा यशस्वी पकड हरणाई संघाच्या माध्यमातून एका गुणाची भर पडते हरणाई संघाच्या खात्यामध्ये. आता चढाईसाठी सज्ज होतोय आर्यन. 3rd ट्रेड आहे डू ऑर डाय ट्रेड. रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाही आर्यन तुला. नक्कीच संघाचं नाव मोठं करण्यासाठी जर खेळत असणार आपण स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी खेळतोय तर तिसऱ्या चढाईवरती रिकाम्या हाताने मागे फिरणं नक्कीच शक्य नाहीये. 13 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो केळशीचा संघ. 19 गुणांवरती हरणाईचा संघ. पुन्हा एकदा एका यशस्वी गुणाची कमाई आर्यनच्या माध्यमातून. 20 गुणांवरती आपल्याला काही चालता स्कोरबोर्ड कायम पाहायला मिळतोय तो हरणाई संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 3 नंबरची अशी प्रदान केला केळशीचा संघ. हरणाई संघाचा 7 नंबर क्षेत्ररक्षण आणि एकदा पुन्हा मोठा किंडार क्रीडारसिकांकडून टाळ्या वाजतायत. बघायचंय काय झालंय. नक्कीच पंचांची 3 बोट आकाशाच्या दिशेने वरती जात आहेत. एका चढाईमध्ये पुन्हा एकदा 3 गुणांची यशस्वी कमाई केली जाते. जो आविष्कार आपल्याला दाखवला होता मदनने तोच आविष्कार पुन्हा एकदा साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि यावेळेला मात्र अतिघाई संकटात आली आहे. गरजच नव्हती विशालला टॅकल करण्याची. ते सुद्धा अँकल होल्ड टॅकल अयशस्वी ठरला. विशाल आपल्या कोर्टमध्ये यशस्वीरित्या मागे गेला. नक्कीच पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय मदन. 5 नंबर जर्सी परिधान केलेला महालक्ष्मी केळशी संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज होतोय. समोर 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि आता मात्र मदनला भेटणं अशक्य झालंय. ते 10 नंबरच्या क्षेत्ररक्षकाला एका गुणाची यशस्वी कमाई होते ती
केळशी संघाच्या खात्यामध्ये बऱ्याच वेळानंतर काही जिथे नॉलेजने खेळायला पाहिजे. शक्तीपेक्षा युक्ती हे आपण सर्वजण जाणत असतो. शक्तीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ ठरवण्यासाठी यावेळेला मात्र पुन्हा आपल्याला विशाल चढाईसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. 17 गुणांवरती खेळतोय केळशीचा संघ, 21 गुणांवरती खेळतो हरणाईचा संघ. केळशी या संघाने आतापर्यंत आपल्याला मला वाटतं 2 लोन घेतलेले पाहायला मिळाले आहेत. एक लोन झाला होता केळशी संघावरती, त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न चालू आहे केळशी संघाच्या माध्यमातून. समोर 4 खेळाडूच उरलेले आपल्याला पाहायला मिळतात ते केळशी हरणे संघाचे. आणि या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात चढाईचा मार वाद होतो. मदन आणि पुन्हा एकदा मदन. अभी मदन का भिगा है बदन. पुन्हा एकदा चढाईचा फार मारण्यासाठी सज्ज होतोय तो विशाल. खेमराज कबड्डी हरणा या संघाला जर अनेक सामन्यांमधून सरता कोणी वाचवलं असेल ना तर तो विशाल. एका गुणाची यशस्वी कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरला. सामन्याला अनेक वेळा कलाटणी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान संदीप मिसाळ यांच्याकडून मदन धाडवे यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मदन चढाईपट्टूसाठी. आपली खेळी सजवतोय पुन्हा एकदा 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात मदन. एका मॅटाने मागे फिरतोय. दरम्यान आता जे आपण डीजेच्या माध्यमातून महालक्ष्मी देवीवरून जे गाणं ऐकलं तर रोशन नावरे यांनी सादर केलं होतं. केळशीच गावचे सुपुत्र आहेत ते रोशन नावरे यांच्या माध्यमातून आपल्याला डीजेच्या माध्यमातून ते सुंदर गाणं ऐकायला मिळतंय. खरोखर आपल्या खेडेगावात अशा या छोट्या छोट्या गावांमध्ये अनेक कलावंत लपलेले आहेत. त्यांना फक्त बाहेर येण्याची संधी बाकी असते. जसं असं आपण क्रीडांगणावरती पाहतोय की अनेक खेळाडू आपल्याला इथे खेळ सादर करताना दिसत आहेत. नवोदित खेळाडूंना जेव्हा सामना संपायला शेवटची 5 मिनिटे 18 गुणांवरती केळशी संघ, 22 गुणांवरती हरणाई संघ. तर आपण चर्चा करत होतो आपल्या खेडेगावातील कलावंतांबद्दल. खरोखरच कलावंत हा फक्त खेडेगावांमध्येच नसतो, शहरांमध्ये सुद्धा आपण पाहत असतो. पण ज्याप्रमाणे आपली खेळी सजवताना आपल्याला अनेक खेळाडू दिसत असतात त्याचप्रमाणे जर आपल्या प्रत्येक खेडेगावातील छोट्या छोट्या कलावंताला जर संधी मिळाली तर आपल्या गावाचं नाव रोशन केल्याशिवाय नक्कीच आमचं रोशन सुद्धा शांत बसणार नाही. खरोखर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या प्रत्येक गावातील छोट्या छोट्या कलावंतांसाठी जे धडपड करत असतात आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी. पुन्हा एकदा आपण दरम्यान सामन्याकडे वळतो. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला विशाल सकपाळ चढाईचा मार वाताना आपल्याला पाहायला मिळतो. और इस बार मुन्ना ना ऐसा नहीं चलेगा. अगर कुछ करना है तो विशाल ही करना पड़ेगा और शायद वो विशाल को ही करना पड़ेगा. सामन्याचं गुणफलक 20 गुणांवरती केळशी, 22 गुणांवरती हरणाई. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. और इस बार जिसका भीगा है पूरा बदन वो है मदन. और क्या बात है, खेल रहा है मदन. क्रीडा रसिकांकडून जोरदार टाळ्या वाजतायत. मदनवरती बक्षिसांचा वर्षाव होतोय. खरोखर जब तक है मदन उसको मिलता रहेगा धन. 22 गुण केळशी आहे. अथर्व भोगल यांच्याकडून पुन्हा एकदा 50 रुपयांचा कॅश प्राइज येत आहे. कोणासाठी? मदनसाठी. रुद्र मिसाळ यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक पुन्हा एकदा मदनसाठी. उद्या कदाचित आपल्याला जर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ स्टेट बँकेचे जर दरम्यान प्रतीक निवाते यांच्याकडून मदन यांच्यासाठी 50 रुपयांचं पारितोषिक येत आहे. जर उद्या सकाळी आपल्याला मदन यांच्या घराच्या बाहेर बँक ऑफ इंडिया, स्टेट बँकेच्या हरणाई 25 गुण
कृष्णा कांबळे यांच्याकडून मदन यांसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज। फिर से एक बार प्रयास करेंगे मदन। सामना संपायला शेवटची 3 मिनिटे। चालू सामन्याचा गुणफलक 24-25। 24 गुणांवरती महालक्ष्मी केशी, 25 गुणांवरती खेमराज हरणाय। अरे ऑनलाईन उद्या दिसेल। अतिशय शांत आणि संयमी खेळी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय तो मदन यावेळेला आपली खेळी सजवतोय। आज के इस सामने में जिसको मिला है बहुत दन वो है मदन, जिसका भीगा है बदन वो है मदन। नक्कीच पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय तो मदन। समोर लागलेला 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात खेमराज कबड्डी हरणा या संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली शांत आणि संयमी खेळी सजवतोय। नक्कीच बोनस गुण मिळवण्याचा कदाचित प्रयत्न असेल। खोलवर केलेली चढाई, बघूया बोनस गुण मिळेल का। एक्झॅक्टली इतका यशस्वी बोनस गुणाची कमाई केली जाते ती मदनच्या माध्यमातून। सामना संपायला शेवटची 2 मिनिटं असल्याचा पंचांनी इशारा केलाय। 25-25 क्या बात है, जबरदस्त। 25-25 क्रीड़ा रसिक हो, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। जर आपण फर्स्ट हाफचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी आपल्याला पिछाडीवरती दिसत होता महालक्ष्मीचा संघ। आणि आता जर आपण विचार करतोय तर हरणे संघाला तोडीस तोड देत असतो ना, ज्यावेळेला मॅच प्रेशर मध्ये असते त्यावेळेला जो खेळाडू रिलॅक्स, तोच खेळाडू हा सामना विजयी ठरवू शकतो। पुन्हा एकदा मदन चढाईसाठी सज्ज होतोय। समोर लागलेला 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण दृष्टीस पडतंय ते हरणाई संघाचं। त्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय चाणक्य पद्धतीने आपली खेळी सजवतोय। अभी इस बार मदन को दबोच लिया है हरणे वालों ने। सामना संपायला शेवटचा 1 मिनिट। 1 मिनिटात नंतर तिसरी चढाई डू ऑर डाय आणि या एका चढाईमध्ये काय असेल निर्णय, महत्वपूर्ण ठरते पंचांचा निर्णय काय असणार। 1 मिनिटामध्ये या सामन्याचा निकाल आपल्या सर्वांच्या समोर असणार आहे। 3+2 5 अतिशय चुकीचा सामना। 25 गुणांवरती केशी संघ, 30 गुणांवरती हरणाईचा संघ। आता मात्र चढाईसाठी सज्ज झालेला वैभव आणि यावेळेला मात्र वैभव। चालू सामन्याचा गुणफलक 25 गुणांवरती केशी, 32 गुणांवरती हरणाई। 26 गुणांवरती केशी, 32 गुणांवरती हरणाई। आता मात्र सावध पवित्र बाळगला जातोय तो हरणाई संघाच्या माध्यमातून। अतिशय शांत आणि संयमी खेळी हरणाई संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। बजारची डिक्की चालू होते, पंचांची शिट्टी वाजते, सामना संपतोय आणि खेमराज हरणाई हा संघ विजयी ठरतोय। तर यजमान संघाला यावेळेला मात्र पराजय स्वीकारावी लागते। नक्कीच महालक्ष्मी केशी संघाने एक बहारदार खेळ आपल्या समोर सादर केलाय। सर्व नवोदित खेळाडू होते। मला आठवतंय की ज्यावेळेला पाडलेच्या क्रीडा नगरीवरती 2 ते 3 वर्षापूर्वी सामना खेळवला, दापोली तालुक्यातील नावाजलेला गजानन संघर्ष केशी या संघाला सुद्धा त्यांनी टफ फाईट दिली होती। खरोखरच या सर्व